नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। शिक्षणाच्या दर्जावर फक्त चर्चा करून देश महासत्ता होणार कसा? विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा खडा सवाल। नाशिक येथील अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना ज्यांनी जिवंत जाळले त्यांना कडक शासन करण्याची जबाबदारी राज्यकर्ते या नात्याने पार पाडू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। केवळ संगीताविषयी उपजत जाण असल्यामुळे आम्ही या क्षेत्रात इथवर मजल मारू शकलो, प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय अतुल यांचं प्रतिपादन। अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळले याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। आपणच या संस्थेच्या वतीने 29 जानेवारी रोजी मी आणि माझा मोकळा वेळ या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन। संविधान विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता राष्ट्रसेवा दलाच्या वतीने संविधान जागर मोहीम। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डॉक्टर माधवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली साहित्योपासक गटाच्या वतीने उमेदवारांची घोषणा। आणि देशातील पहिल्या शिवरथ यात्रेचे 3 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावरून प्रस्थान। शिक्षणाच्या दर्जावर चर्चा करून देश महासत्ता होणार कसा, असा खडा सवाल विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरुवर्य शंकरराव कानेटकर पुरस्कार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला। त्यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रघुनाथ शेवगावकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, नियामक मंडळाच्या सदस्य ज्योत्स्ना एकबोटे, विघ्नहरी महाराज देव, सुरेश तोडकर उपस्थित होते। वळसे पाटील म्हणाले, देशात फक्त 12% तरुण उच्च शिक्षण घेत आहेत। त्यांना पदवीनंतर नोकरी तर मिळत नाहीच, व्यवसाय करायचे म्हणले तर कर्जही मिळत नाही। याचा विचार होणे आवश्यक आहे। जे विद्यार्थी शिक्षण सोडून देतात यावर कोणीही बोलायला तयार नाही। नागपूर अधिवेशनात शिक्षणासाठी 6 तास चर्चा झाली। शिक्षण मंत्र्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, पण हे सगळे प्रश्न अनुदान, वेतनश्रेणी या संबंधित होते। शिक्षणाचा दर्जा, नवीन धोरण याबाबत कोणीही चर्चा केली नाही। गेल्या 50 वर्षांपासून असेच सुरू आहे। यावर शिक्षणाच्या विकासासाठी चर्चा होणे आवश्यक आहे। डॉक्टर विजय भटकर म्हणाले, नालंदा, काशी, तक्षशिला सारखी विद्यापीठे स्थापन झाल्यास हिंदुस्थानकडे महासत्ताच नाही तर जगाचा जगद्गुरू म्हणून पाहिले जाईल। राज्य सरकारकडे मांडलेला खासगी विद्यापीठांबाबत प्रस्ताव येत्या अधिवेशनात मंजूर करून घ्यावा। राज्यात ई गव्हर्नन्ससाठी धोरण तयार केले असून सरकारच्या योजनांची माहिती प्रत्येकाच्या संगणक मोबाईलवर मिळणार आहे। हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल। डॉक्टर रघुनाथ शेवगावकर म्हणाले, राज्यात शिक्षण संस्थांची संख्यात्मक वाढ झाली पण गुणात्मक नाही। अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गुणवान विद्यार्थी प्रवेश घेतात, पण त्या दर्जाचे शिक्षक नसल्याने उत्तम अभियंता तयार होत नाही। ग्रामीण भागात नवीन विद्यापीठ स्थापन केल्यास शिक्षणाचे सार्वत्रिकरण होईल। जगदीश चिंचोरे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रकाश दीक्षित यांनी केले, तर ज्योत्स्ना एकबोटे यांनी आभार मानले। नाशिक येथील अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना ज्यांनी जिवंत जाळले त्यांना कडक शासन करण्याची जबाबदारी राज्यकर्ते या नात्याने पार पाडू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रताप दिवाकर, शहर पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, विभागीय आयुक्त दिलीप बंड आदी उपस्थित होते। यावेळी 80 जवान व अधिकाऱ्यांनी शानदार संचालनाद्वारे मान्यवरांना सलामी दिली। अप्पर जिल्हाधिकारी सोनावणे यांच्याबाबतची घटना लोकशाहीला आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगत पवार म्हणाले, या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांना कडक शासन करण्यासाठी राज्यकर्ते म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत। याशिवाय अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये त्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। केवळ संगीताविषयी उपजत जाण असल्यामुळे आम्ही या क्षेत्रात इथवर मजल मारू शकलो, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय अतुल यांनी केले। पुण्यातील बालेवाडी येथे 29 जानेवारी रोजी होणाऱ्या संगीत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अजय अतुल यांनी पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला।
या चर्चासत्रात त्यांनी या होऊ घातलेल्या कार्यक्रमाविषयी माहिती तर दिलीच, शिवाय त्यांच्या आत्तापर्यंतच्या या संगीत क्षेत्रातील वाटचालीबाबत पत्रकारांशी दिलखुलास चर्चा सुद्धा केली. संगीताची कुठलीही पार्श्वभूमी नसून सुद्धा केवळ या क्षेत्राविषयी असलेली कळकळ आणि श्रद्धा याच गोष्टींच्या पुंजीवर त्यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या पाठबळीने हे संगीत क्षेत्र पादाक्रांत करून रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच, शिवाय त्यांच्यासाठी संगीताचे नवनवीन भंडार सुद्धा उघडून दिले. आम्ही आतापर्यंत स्वरबद्ध केलेल्या गाण्यांमध्ये कुठला राग आहे हे मी आता सुद्धा सांगू शकत नाही, असे सांगून अजय पुढे म्हणाले, आम्हाला साधा हार्मोनियम सुद्धा वाजवता यायचं नाही, पण संगीताची उपजतच असलेल्या जाणीमुळे आम्हा चाली सुचत गेल्या आणि आम्ही गाणी बनवत गेलो. आपल्यात असलेल्या कलेला वाव मिळण्यासाठी संधी मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि अशी संधी मिळताच त्यात जीव झोकून त्याचे सोने केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुढे 29 तारखेला होणाऱ्या संगीत कार्यक्रमाबद्दल माहिती देताना अतुल म्हणाले, वाटतं कॉन्सर्ट विषयी बोलणं जास्त सोयीस्कर राहील. आम्ही आत्ता जे कॉन्सर्ट करतो मागच्या वेळी 9 जानेवारीला केले आणि आत्ता जे करतो 29 जानेवारीला बालेवाडीला. सो नेहमीप्रमाणे प्रयत्न आमचा हाच आहे की प्रत्येक मराठी आपला कॉन्सर्ट आहे, सो नेहमी त्याचा दर्जा आणि त्याचं सादरीकरण हे एक पाऊल पुढे गेलंच पाहिजे अशा पद्धतीने आहे. आमची आजपर्यंतची गाणी जेवढी महाराष्ट्राने सगळीकडे ऐकली आहेत, वाजवली आहेत, त्या गाण्यांव्यतिरिक्त सुद्धा जी नवी गाणी आम्ही केली आहेत ती सुद्धा सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नटरंग 1 जानेवारीला रिलीज झाला होता आणि 9 जानेवारीला कॉन्सर्ट, त्यामुळे आम्हाला काही जमलं नव्हतं नटरंग मधली गाणी सादर करणं. तर नटरंग मधली जवळजवळ सगळी गाणी आम्ही घेतोय, जोगवा मधली घेतोय. उपेंद्र लिमये ज्याने आजपर्यंत कधी परफॉर्म केलं नव्हतं, इन द सेन्स एक डान्सिकल असं काही परफॉर्म केलं नव्हतं, तर तो परफॉर्म करणारे लल्लाटी भंडार या गाण्यावर आमच्या. हरिहरन पहिल्यांदाच आमच्या बरोबर गात आहेत, श्रेया आमच्या बरोबर पहिल्यांदाच गाते. आणि ओव्हरऑल सादरीकरणामध्ये आमचा प्रयत्न हा असणार आहे की एक मोठा ही फक्त मराठी गाणी मराठी गाणी मराठी गाणी असं आपण न म्हणता एक इंटरनॅशनल पण त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे त्या धर्तीवर या कॉन्सर्टची चर्चा व्हावी. मी असं नाही म्हणत कौतुक व्हावं, पण त्या धर्तीवर हा गणला जावा अशा दृष्टीने आमचे सर्व प्रयत्न चालू आहेत. मागच्या वर्षी जे होतं 120 म्युझिशियन ऑन स्टेज, 80 ढोल, अजून 80 फुटाचा एलईडी व्हिज्युअल्स. ते व्हिज्युअल सुद्धा स्पेशली आता डिझाईन करून घेतलेले आहेत आपल्यासाठी, आपल्या गाण्याच्या साठी. ऑफकोर्स लाईट्स वाईट्स हे तर आहेच. 200 पुण्यातल्या प्राथमिक शाळेतली मुलं आहेत ज्यांचा पण सहभाग असणार यामध्ये. म्हणजे यावेळी बॅकस्टेजच आमचं जवळजवळ 500-550 लोकांचं बॅकस्टेजला आर्टिस्ट असेल. आणि म्हणजे भव्य दिव्य वगैरे ह्या सगळ्या संकल्पना मोडीत काढून जेवढं उच्च दर्जाचं सादरीकरण करता येईल एवढा आमच्याकडून जेन्युइनली आम्ही प्रयत्न करतोय. आणि बालेवाडीला मला मागच्या एक नमूद करावीशी वाटते गोष्ट की बालेवाडीला मागच्या वेळी असं झालं होतं, अजय आणि मी टिपिकल पुण्यातले आहोत, तद्दन सिटीतल्या सिटीत बरं आपलं सायकल काढली गेला, रिक्षा केली, 10 रुपयात गेला, ह्या विचाराने आम्ही SSPMS किंवा SP कॉलेज असा आमचा प्रयत्न चालला होता. SP कॉलेज काही कारणामुळे झालं नाही, पण आम्ही SSPMS केलं. त्याची जागा कमी असताना सुद्धा बालेवाडी तेव्हा पण आमच्याकडे ऑप्शन होता. त्यानंतर असं लक्षात आलं की त्याची कॅपॅसिटी होती 13,000 कॅपॅसिटी असून सुद्धा तिकडे जवळजवळ 18,000 ते 20,000 लोक आली. आणि त्यानंतरचे जे रिस्पॉन्सेस होते म्हणजे आम्हाला जे ट्रॅफिक कडून आले किंवा इकडून आले, ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम झाले, नंतरचे 2-2.5 तास तिकडे ट्रॅफिक जाम झालं होतं, मुलांचे हाल झाले, आजी आजोबा जे कोणी आले होते त्यांचे पण हाल झाले. सो बालेवाडी एक कन्व्हिनियंट एक व्हेन्यू आहे की जिकडे पार्किंग पासून सगळ्या व्यवस्था आहेत. बेसिकली शहरापासून लांब पण नाही आणि शहरामध्ये पण नाही. एक अख्खा एक्सप्रेस तो हायवे जातो तिकडनं आणि कात्रज पासून देहू रोड पर्यंत
याचं कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या भागातील लोकांना पण यावेळी जास्त कष्ट करायचे नाहीये. सो हा पण एक आस्पेक्ट आहे. कॅपॅसिटी बालेवाडीची जास्त आहे. A.R. रहमान यांचा जिकडे कॉन्सर्ट झाला होता तिकडेच आम्ही पण करतोय. बालेवाडी प्रॅक्टिस ग्राउंड आहे, प्रॅक्टिस ग्राउंड असं म्हणतात त्याला, तर तिकडेच करतोय. साधारण 25,000 ते 30,000 लोकांची कॅपॅसिटी आहे. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळले याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेले नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना संबंधित भेसळखोरांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटना आणि राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने काळा दिवस पाळून 1 दिवसाचे काम बंद आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय असा या कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. यात राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष विनायक साठे, जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तम करपे, अतिरिक्त जिल्हाधिकारी R.K. गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, निवृत्त IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्यासह प्रांत अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदींसह सर्व सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत शासनाने ठोस पावले उचलल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मागे हटू नये अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या हल्ल्याबाबत कडक कायदा करण्याची व इतर मागण्यांचे निवेदन देण्याचाही निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाला कामगार नेते बाबा आढाव, पालिका कर्मचारी संघटनेच्या नेत्या मुक्ता मनोहर, राष्ट्रीय सेवा दलाचे सुभाष वारे, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला. राजकीय दबाव सुधारून आपण काम करत राहणे हीच सोनावण्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आपणच या संस्थेच्या वतीने 29 जानेवारी रोजी मी आणि माझा मोकळा वेळ या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष देव यांच्या हस्ते होणार आहे. मोकळ्या वेळेचा अंदाज यावा, वेळेचे संसाधन या दृष्टीने समाजाचे प्रश्न आणि तणावाशी असणारे नाते समजावे, मोकळ्या वेळेची जाणीव स्पष्ट व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 व 30 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील अशी माहिती संस्थेच्या समन्वयक वीणा आडकर यांनी दिली. संविधान विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता राष्ट्रसेवा दलाच्या वतीने संविधान जागर मोहीम राबवण्यात आली. संविधानाने दिलेल्या अधिकारासोबतच संविधानाने अपेक्षिलेल्या कर्तव्याचेही भान ठेवावे लागेल. हा विचार समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याने राष्ट्रसेवा दलाने 26 नोव्हेंबर 2010 ते 26 जानेवारी 2011 या काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये संविधान जागर मोहीम आयोजित केली. या मोहिमेचा समारोप संविधान जागर रॅली काढून करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारकापासून ही रॅली सुरू झाली. त्यानंतर बाजीराव रस्त्याने आप्पा वळण चौक मार्गे ही संविधान रॅली अलका टॉकीज चौक येथे संपली. या रॅलीत साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. अलका चौकात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या पेटवून प्रजासत्ताक दिन चिरायू हो यासाठी प्रार्थना केली. यावेळी संविधानाचे प्रास्ताविक करण्यात आले. या रॅलीचे आयोजन सुरेश देशमुख, सुभाष वारे, भरत लाटकर यांनी केले. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय प्रजासत्ताकात हे संविधान लागू झाले. सर्व जाती धर्माच्या भारतीय स्त्री पुरुषांना सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याची हमी आणि विकासाची संधी देणाऱ्या व्यवस्थेचे जे स्वप्न भारतीय संविधानाने दाखवले होते त्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी डॉक्टर माधवी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली साहित्योपासक गटाच्या वतीने उमेदवारांची घोषणा करण्यात आली. डॉक्टर वैद्य यांनी कार्याध्यक्ष पदासाठी, प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी प्रमुख कार्यवाह पदासाठी तर सुनील महाजन यांनी कोषाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या पातळीवरील पदाधिकाऱ्यांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यातील सदस्य मतदान करणार आहेत. या विभागातील मतदार कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी मतदान करणार आहेत. पुणे शहरातील मतदार स्थानिक कार्यवाह तसेच कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी
पदांसाठी मतदान करणार आहेत। स्थानिक कार्यवाह व प्रतिनिधी पदांसाठी डॉक्टर कल्याणी दिवेकर, महेंद्र मुंजाळ, अनंत जोशी, योगेश सोमण, सुनीता राजे पवार, डॉक्टर अरविंद संगमनेरकर, उद्धव कानडे, प्रकाश पायगुडे व ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी साहित्योपासक गटाकडून अर्ज दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 जानेवारीपर्यंत आहे।